नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच जिवंत राहिलेला निखिल वागळे. काल मी मेलो नाही. भारतीय जनता पक्षाच्या गुंडांच्या हल्ल्यामध्ये मी जिवंत आहे. आचार्य अत्रेंवर असा हल्ला झाला तेव्हा ते म्हणाले होते, मला मारणारे मेले, मी जिवंत आहे. मी थोडा बदल करून म्हणतोय, मला मारणारे भ्याड निघाले, मी जिवंत आहे. भाजपच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या गुंडांना मी सांगतो, तुम्ही ज्या लाठ्या, हॉकी स्टिक्स, आयर्न रॉड आणि इतर शस्त्र वापरली, त्या शस्त्रांचा आमच्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या मार्गाने पूर्ण पराभव केलेला आहे. तुम्ही भ्याड आहात. तुम्ही असं जाहीर केलं आहे की आम्ही हा हल्ला केला आहे, असं तुम्ही सोशल मीडियावर लिहिलेलं आहे. हे अतिरेकी संघटनांप्रमाणे तुम्ही त्याची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही दहशतवादी आहात. तुमची जर हिंमत असेल तर स्वतःहून पोलिसांना स्वाधीन व्हा. पोलिसांनी अटक करायची वाट बघू नका. याचं कारण अटेम्प्ट टू मर्डर, खुनाचा प्रयत्न, हा गुन्हा आम्ही तुमच्यावर लावणार आहोत, पोलिसांनी लावला नाही तर. त्यामुळे अटक होण्याची वाट बघू नका. सरेंडर व्हा पोलिसांना. कारण तुम्ही जे कृत्य केलं आहे तो मला मारण्याचा थेट प्रयत्न आहे. खुनी हल्ला होता. कारण तुम्ही तिथे घोषणा देत होतात, वागळेला बाहेर काढा, त्याला ठार मारा वगैरे वगैरे. आणि हे सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे मी काही वेगळं सांगतोय असं नाही. तुम्ही कालची भाषणं, कालची हल्ल्याचं फुटेज बघू शकता की हे सगळं उपलब्ध आहे. मित्रो, मला तुम्हाला आज या हल्ल्याची कहाणी, आखो देखा हाल, ज्याच्यामध्ये मी एक विक्टीम होतो, मी, माझे सहकारी आणि माझ्या गाडीचा सारथी, हा जो माझ्या गाडीचा सारथी होता वैभव, हा इतका हिम्मतबाज होता की त्याच्यामुळे आम्ही वाचलेलो आहोत. बघा, एक छोटीशा गाडीमध्ये आम्ही होतो. या गाडीमध्ये मला मध्ये बसवलं मागच्या सीटला. बाजूला असीम सरोदे होते, विश्वंभर चौधरी होते, आमची वकील श्रेया पुढच्या सीटला बसली धाडसानी, आणि हा आमचा ड्रायव्हर वैभव. ती कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही कहाणी अशी लोकशाहीमध्ये घडू शकते यावर माझा विश्वास नव्हता. पण काल मला कळलं की ही लोकशाही नाहीच आहे. हे पोलिसी राज्य आहे, ही हुकुमशाही आहे, ही अघोषित आणीबाणी आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव मी काल घेतला. जेव्हा हिटलरचे गेस्टॅपो त्यांच्या विरोधकांवर हल्ले करत होते, त्यांच्या घरामध्ये घुसत होते, त्यांना रस्त्यावर गाठून ठार मारण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा जर्मनीमध्ये अशीच अवस्था होती. हे लक्षात घ्या. हीच अवस्था आज भारतीय जनता पक्षाच्या गुंडगिरीमुळे, फॅसिझममुळे आलेली आहे. तेव्हा कहाणी तुम्हाला सांगतो. कहाणी अतिशय साधी आहे. भारतीय जनता पक्षाने हा गोंधळ घातला नसता तर निर्भय बनोची पुण्यातली सभा नेहमीप्रमाणे शांततेत पार पडली असती. झालं काय, ललित कला केंद्रामध्ये भाजपने गोंधळ घातला आणि आम्ही या सभेची घोषणा केली. ही सभा साने गुरुजी स्मारकाच्या निळू फुले सभागृहात झाली. काल झाली, पार पडली. भाजपचा आक्षेप होता की आम्ही ही सभा ललित कला केंद्राच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये घ्यावी, दहशतवादाच्या विरोधामध्ये घ्यावी आणि आविष्कार स्वातंत्र्यासाठी घ्यावी. यालाच भाजपचा विरोध होता. म्हणून भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे यांनी पोलिसांना पत्र लिहिलं की तुम्ही निखिल वागळेच्या सभेला परवानगी दिलीत तर आम्ही ही सभा उधळून लावू. खरं तर हा सगळा भाग जो आहे साने गुरुजी स्मारकाचा, हा पर्वती पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतो. पर्वती पोलीस स्टेशनने अडथळा निर्माण करू म्हणून, तरीसुद्धा त्यांनी काहीही हालचाल केली नाही. माझं असं म्हणणं आहे, पर्वती पोलीस स्टेशनचे जे सिनियर इन्स्पेक्टर आहे गायकवाड, हे भाजपला मिळालेले आहेत. हे सत्तेपुढे लोटांगण घालणारे आहेत म्हणून त्यांनी असं केलं. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट त्यांनी ही केली की सभा संध्याकाळी 6 वाजता होती. ते मी असीम सरोदेच्या घरी उतरलो होतो प्रभात रोडला. तिथे आले 3:30 वाजता आणि त्यांनी असं सांगितलं
की तुम्ही सभेच्या ठिकाणी जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे. भाजपने भरपूर निदर्शनं सुरू केलेली आहे. आधी त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही सभेत बोलूच नका. मी म्हटलं हे तर होणार नाही. सभेत बोलणं, उच्चार स्वातंत्र्य हा माझा फंडामेंटल राईट आहे, हा माझा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे मी सभेत बोलणार, याविषयी कोणतेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. माझ्या सहकाऱ्यांवर, माझ्या वकिलांवर त्यांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांच्या विरोधात काहीही बोलायचं नाही, कारण तुम्ही जे ट्विट केलं आहे त्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सरळ सांगतो तुम्हाला मित्र, माझं ट्विट तुम्ही वाचलं असेल, मराठीतच होतं. ट्विट असं होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं. यामध्ये काय मी चुकीचं बोललो? हीच तर फॅक्ट आहे. अडवाणींच्या रथयात्रेनंतर अनेक ठिकाणी दंगली सुरू झाल्या. मोदी गुजरातच्या दंगलीला जबाबदार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना मोकळं सोडलं आहे, कारण त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा नाही म्हणून. ते निर्दोष आहेत म्हणून नाही. आणि जरी सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिला असला तरी डॉक्युमेंटेशन ज्यांनी केलं आहे त्या सर्वांच्या मते मोदी हे गुजरातच्या दंगलीला जबाबदार आहेत आणि अडवाणींची रथयात्रा ही अशा प्रकारे धर्मांध हिंसा जी झाली त्यांच्यानंतर त्याला जबाबदार आहे. त्यामुळे माझं ट्विट जे आहे ते माझं मतही नव्हतं, ती फॅक्ट होती. पण भाजपचा आक्षेप होता मी अडवाणी आणि मोदींना दंगेखोर म्हटलं म्हणून त्यांनी, सुनील देवधरनी माझ्यावर कसा खटला घालायची मागणी केली, मला अटक करण्याची मागणी केली. याबद्दल मी एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही बघा. झालं असं की सुनील देवधर यांच्या या मागणीनंतर हा जो भाजपचा शहराध्यक्ष आहे धीरज, हा या प्रकरणात घुसला. हा धीरज हा अट्टल गुंड आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे आहेत. तो साने गुरुजी स्मारकाच्या जवळच्याच भागामध्ये राहतो. तरीसुद्धा पर्वती पोलीस स्टेशननी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस माझ्याकडे 3:30ला आले असीमच्या घरी आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की आम्ही सांगेपर्यंत तुम्ही सभेच्या ठिकाणी जाऊ नका. आम्ही सुरुवातीला ऐकलं त्यांचं. 3:30 झाले, 4:30 झाले, 6ची सभा होती, 5:30 झाले तरी ते म्हणाले आम्ही त्या लोकांना हटवतोय, अटक करतोय, तुम्ही कृपया निघू नका. आम्ही हे ऐकलं. 7:15 वाजेपर्यंत मी ऐकलं. लक्षात घ्या, सभा सुरू केली तिथे इतर लोकांनी. नितीन वैद्य अध्यक्ष होते, त्यांनी सभा सुरू केली. तरीसुद्धा पोलीस मला तिथून सोडायला तयार नव्हते. शेवटी मी बॅग घेतली, मी माझे सँडल्स घातले, कपडे तर आधीच घातलेले होते आणि 3:30 पासून मी अस्वस्थ होतो, कारण मला सभेच्या ठिकाणी 4 वाजता पोचायचं होतं. पोलिसांनी आम्हाला अक्षरशः हे 4 तास असीमच्या घरामध्ये हाऊस अरेस्ट ज्याला म्हणतात तसं केलं असा माझा आरोप आहे. 4 तास. मग 7:15ला माझा स्फोट झाला. मी पोलिसांवर बरसलो. मी असं म्हटलं की तुम्ही आम्हाला जर अरेस्ट करणार असाल तर आत्ताच सांगा तसं. ते म्हणाले आम्ही अरेस्ट करणार नाही. मग जाऊ द्या म्हटलं. मी निघालो तेव्हा खाली उतरून बघितलं, जिने उतरून, तेव्हा तिथे 40 स्पेशल ब्रँचचे पोलीस होते. 40, 35 ते 40 तर किमान होते. आणि त्यांनी ते माझ्या गाडीसमोर आले आणि गाडी गल्लीतून बाहेर जाऊ द्यायला त्यांनी नकार दिला. म्हणजे गुंडगिरी करतायत, गुंड धमक्या देत आहेत, त्यांना अटक नाही. मज्जाव कुणाला? तर निखिल वागळेला, की निखिल वागळेंनी सभेच्या ठिकाणी जाऊ नये. आणि हे सिनियर इन्स्पेक्टर मला सांगत होते की तुम्ही सभेत भाषण करू नका, इतरांना करू द्या. मी म्हटलं हे तर चालणारच नाही, हे लोकांना मान्य होणार नाही आणि हे मलाही मान्य होणार नाही, कारण हे तुमचं कृत्य घटनाविरोधी आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही लेखी द्या मला. ते म्हणाले आम्ही लेखी देणार नाही, ही आमची सूचना आहे, सजेशन आहे. मी म्हटलं तुम्ही जगामध्ये सूचना काही करू शकता, त्या मानायच्या की नाही हा माझा प्रश्न आहे. मी निघाल्यावर घाईघाईने पोलीसच्या गाड्या आल्या, पण पोलिसनी आम्हाला संरक्षण नीटपणे दिलं नाही असं माझं म्हणणं आहे. याचं कारण मी ज्या गाडीत बसलो त्या गाडीत, ती गाडी छोटी होती. आमच्या पुढे एक मोठी गाडी होती, ती माझ्या मित्राची होती. त्याच्यात 4-5 मित्र होते, बंटी वगैरे. आणि पोलिसांची एक गाडी पुढे असायला हवी होती. पोलिसांनी सर्व गाड्या माझ्या मागे ठेवल्या बघा. म्हणजे पुढून हल्ला करायला पोलिसांनी थेट परमिशन दिली. माझं म्हणणं आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर पुणे कमिशनरने कारवाई केली पाहिजे. मी पोलिसांना असं सांगितलं की तुम्ही मला सभेच्या जागी पोचू देणार नसाल तर आज रात्रीपासून मी पुणे कमिशनरच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसीन. तेव्हा पोलिसांनी काहीतरी हालचाल केली. आम्ही निघालो. असीमच्या प्रभात रोडच्या जवळच्या घरातून आम्ही निघालो. 5 मिनिटं जाताच दगडफेक सुरू झाली. हा रस्ता पोलिसांनी दाखवलेला होता.
हा रस्ता आम्ही निवडलेला नव्हता. पोलिसांना माहिती होतं की या रस्त्यावर भाजपचे गुंड दबाग धरून बसलेले आहेत. आमचा पाठलाग होत होता. दोन्ही बाजूनी सायकली होत्या आणि त्यांच्या हातात दांडुके होते. ते सतत गाडीवर दणकावत होते, मारत होते, सतत पाठलाग करत होते आणि पोलीस कोणताही हस्तक्षेप करत नव्हते. पुढे जाताना दगडफेक अधिक वाढली. मला आता पुण्यातल्या चौकांची नावं माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो 4 ते 5 ठिकाणी हल्ला झाला. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. गाडी जरा फास्ट घे म्हटलं यांच्यापासून. चौकामध्ये या भाजपच्या लोकांनी गाड्या आडव्या घालून आम्हाला अडवलं आणि गाडीवर अक्षरशः निर्घृण हल्ला चढवला. तुम्हाला सांगतो मित्रो, मी आजपर्यंत 6 ते 7 हल्ले सहन केले आहेत. माझ्या ऑफिसवर सुद्धा अनेकदा हल्ला झाला. पहिला हल्ला 19 साली झाला. शेवटचा हल्ला IBN लोकमतवर 2009 साली झाला. पण कालचा हल्ला या सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कालचा हल्ला हा यापेक्षा भयानक होता. कालचा हल्ला हे एक प्रकारचं मॉब लिंचिंग होतं. आम्ही गाडीमध्ये असल्यामुळे वाचलो. आज मला मुसलमानांचं मॉब लिंचिंग होतं म्हणजे काय होतं याचा अनुभव मिळाला. मी पुढच्या चौकामध्ये आल्यावर त्यांनी हल्ला केला. ते सगळे गुंड गाडीवर चढले, बॉनेटवर चढले, पुढची काच फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या हातात हत्यारं होती, त्यांच्या हातात काठ्या होत्या, त्यांच्या हातात लाठ्या होत्या, त्यांच्याकडे अंडी होती, त्यांच्यावर काळीशाई होती. ती त्यांनी गाडीवर फेकली आणि मग पोलिसांनी आम्हाला सांगितलं. तेव्हा पोलिसांनी इंटरव्हीन केलं. पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं गाडी रिव्हर्स घ्या, गाडी दुसऱ्या मार्गाने द्या. दुसऱ्या मार्गाने गाडी निघाली. पोलीस आमच्या बरोबर होते, पण ताबडतोब काही मिनिटातच BJPचा महाप पुढे आला आणि त्यांनी पहिल्यापेक्षा अधिक भयंकर हल्ला केला. काल आमची खात्री झाली होती आम्ही मरणार. विश्वंभर चौधरी माझ्या बाजूला होते. ते सतत म्हणत होते आज आपण मरणार, आज आपण मरणार. गाडीतून बाहेर पडू नका असं मी त्यांना सांगितलं. गाडी लॉक होती, हे आमचं नशीब. गाडीचे दरवाजे जर उघडले असते त्यांनी जबरदस्ती तर आमची प्रेत तुम्हाला मिळाली असती. 5 लोकांची. समोर ती श्रेया बसली होती वकील. ती एक महिला बसली आहे. तिच्यावर तरी आपण काही करू नये हे संस्कृतीच्या गोष्टी सांगतात. पण हे सगळे ब्रिजभूषण सिंगचे अवतार आहेत. हे सगळे ब्रिजभूषण सिंगचे वारसदार आहेत. त्यांनी तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या मार्गाने पुढच्या काचेतून त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काच फोडायचा प्रयत्न केला, ड्रायव्हरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा ड्रायव्हर जो होता तो अत्यंत धाडसी होता. त्याने मला सांगितलं साहेब तुम्ही काय काळजी करू नका, ही गाडी मी घेऊन जाणार आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या हॉलमध्ये पोहोचवणार. मी तुम्हाला जाता सांगतो. हा ड्रायव्हर त्याला विचारला अरे तू राजकीय कार्यकर्ता आहेस का एवढा जिद्दीने बोलतोय. तो म्हणाला नाही मी शरद पवारांचा चाहता आहे. खरं तर मी घाबरलो आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला पोचवणार ही माझी जिद्द आहे. आणि मी त्याला म्हटलं तू घाबरू नकोस, मी खात्री देतो तुला आपण मरत नाही. कारण माझा हा विश्वास आहे. मी कालच्या सभेतही सांगितलं की सत्याच्या मार्गावर चालणारे अशा प्रकारे सहजासहजी मरत नाहीत. लोक मला म्हणतील ही अंधश्रद्धा आहे, पण हा माझा विश्वास आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या आशीर्वादानेच जगलो आहोत. आम्ही शिवरायांच्या आशीर्वादाने जगलो आहोत हे लक्षात घ्या. काल कोणीतरी गाढवाने एका फेसबुकवर लिहिलं आहे निखिल वागळेंनी केवळ फुले आंबेडकरांचं नाव घेतलं, शाहू आणि छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेतलं नाही. मी त्यांना सांगू इच्छितो इतके डबक्यातले बेडूक बनू नका, इतके जातीवादी बनू नका. जेव्हा मी फुले आंबेडकर म्हणतो ना त्याच्यामध्ये शाहू महाराज आणि शिवाजी महाराज असतातच. याचं कारण शाहू महाराज हे डॉक्टर आंबेडकरांचे पालक होते आणि शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुल्यांनी लिहिला. तेव्हा सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा 1-2 नावांमध्ये जर सगळे येत असतील तर तो प्रयोग मी केला. याच्यामध्ये सभेमध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्या त्याला मी प्रोत्साहन दिलं हेही लक्षात घ्या. विशेषतः हे जे जातीवादी गलिच्छ गटारातले किडे आहेत ना त्यांना मी सांगू इच्छितो भलतं राजकारण करू नका. एका माणसाला मारायला निघाले होते हे लोक. लक्षात घ्या, जरा प्रगल्भपणे वागा की मराठा जे राजे आहेत त्यांची नावं नाही घेतली असं फेसबुकवर लिहित आहेत. या माणसाला लाज वाटली पाहिजे. मी त्याला आज लिहिलं आहे की हा तुझा गैरसमज झालेला आहे, तू माझ्याशी बोलल्याशिवाय हे कसं लिहिलं. या माणसाला मी ओळखतोय आणि तो काय करतोय मला माहिती आहे. मी एवढाच इशारा देतो अशा प्रकारचा गलिच्छ जातीयवाद मी आयुष्यात खपवलेला नाही आहे, पण मी त्याच्याकडे दुर्लक्षही करणार आहे कारण असे किडे जगामध्ये खूप असतात. असो,
पुन्हा मी येतो. दुसऱ्या चौकात हल्ला झाला, अधिक भयंकर. पुढे आमच्या ड्रायव्हरनी गाडी चक्क स्मशानात घातली, वैकुंठ स्मशानभूमी. मी म्हटलं इथे गाडी का, आपण आतून जाऊ. म्हणाला इथे गर्दी नसेल. त्याचं म्हणणं बरोबर होतं. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एक अंत्ययात्रा आली होती, तिचे काही सोपस्कार चाललेले होते, पण गर्दी नव्हती. त्या गर्दीतून आम्ही बाहेर पडलो. SM जोशी फाउंडेशनच्या रस्त्यावरून जायला लागलो. पुढच्या चौकामध्ये आणखी गर्दी आली. आणखी गर्दी म्हणजे ही झुंड, BJPच्या गुंडांची झुंड. आणि असीम सरोदे यांनी एकेकाला ओळखलेलं आहे. याच्यामध्ये दीपक मानकर जो गुंड पूर्वीचा, आज अजितदादांचा अध्यक्ष आहे, त्याचा मुलगा जो BJPमध्ये आहे तो होता. इतर शहरातले BJPचे जे कार्यकर्ते आहेत हे असीम सरोदे आणि विश्वंभरनी ओळखलेले आहेत. त्यांची नावं पोलिसात दिली जातील. काही जणांना पोलिसांनी जर अटका केल्या असतील असं वरवर दाखवायला, तर ती बरोबर आहेत हेही तपासलं जाईल. व्हिडिओमध्ये हे सगळे आलेले आहेत. यातल्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर लावला पाहिजे, खुनाचा गुन्हा 307 लावला पाहिजे अशी मागणी आहे. तो जर लावला नाही तर काय करायचं हे मी बघीन. मी काल म्हटलं या हल्लेखोरांना मी माफ करतो, तेव्हा काही लोकांना वाटलं माफ कसे करतायत. माफ म्हणजे नैतिकतेने माफ करतो. याचं कारण मी या हल्लेखोरांना माफ करतो याचं कारण ते काय करतायत हे त्यांना समजत नाही. हे वाक्य तुम्हाला कळत असेल, पण कायदेशीर कारवाई तर होणारच हे लक्षात घ्या. आणि इतका हल्ला होऊन सुद्धा आम्हाला ते घाबरवू शकले नाहीत. भ्याड हल्ला, फॅसिस्ट हल्ला ही संघाची शिकवण आहे. संघ हा फॅसिस्ट आहे हे खाल संघवाल्यांनी आणि BJPवाल्यांनी सिद्ध केलेलं आहे. तिसऱ्या चौकात आणखी हल्ला झाला, पण त्यानंतर पुढे आम्हाला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशांत जगताप यांची फौज येऊन भेटली त्या सिग्नलजवळ आणि त्यांनी RSSवाल्यांना, BJPवाल्यांना, गुंडांना सरळ अंगावर घेतलं. एक भक्ती कुंभार नावाची कार्यकर्ती, तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, पिवळा ड्रेस घातलेली, ही बाई म्हणजे रणरागिणी निघाली. ती रस्त्यावर उतरून यांच्याशी झुंजत होती. आमचा बंटी हाही तो तसा मुसलमान आहे, त्याची जिम आहे तिथे आणि जिम असल्यामुळे आणि जिमवाला असल्यामुळे तो असा तगडा आहे. त्याने अंगावर घेतलं लोकांना बाहेर पडून आणि आम्हाला वाचवलेलं आहे. मी खरंच ऋणी आहे या सर्वांचा, ज्यांनी आम्हाला वाचवलं. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, अनेकांना मी ओळखत नाही, पण तुम्हाला सांगतो तुमच्यामुळे मी आज जगलेलो आहे. भक्ती, मी तुझा कृतज्ञ आहे. प्रशांत जगताप, मी तुमचा कृतज्ञ आहे. बंटी, मी तुझा कृतज्ञ आहे. तुमच्यामुळे हे जीवदान मला मिळालेलं आहे. आणि आमचा जो वैभव, आमचा जो सारथी होता, त्याचे तर असंख्य उपकार आहेत माझ्यावर, कारण त्यांनी गाडी ज्या पद्धतीने चालवली ती पद्धत एकदम धोकादायक होती. पण त्यावेळेला गाडी पुढे जाणं आवश्यक होतं, नाहीतर आम्ही मॉब लिंचिंगचे बळी झालो असतो. पुढेही चौथ्या चौकात BJPवाले आले. अगदी आम्ही सानेगुरुजी महाराजांच्या गेटवाशी पोचलो तेव्हासुद्धा त्यांनी एक हल्ला केला आणि मागची काच जी आहे ती फोडून टाकली. ती पूर्ण फुटल्यावर त्याच्यामधून आतमध्ये त्यांनी हॉकी स्टिक्स घालून मला मारायचा प्रयत्न केला. त्यामध्ये असीम सरोदे जखमी झाले, त्यांच्या डोक्याला काच लागली हे लक्षात घ्या. एका वकिलाच्या गाडीतून आम्ही जात होतो, तिच्यावर त्यांनी हल्ला गेलेला आहे. या लोकांना कायद्याचं काही पडलेलं नाही हे सिद्ध झालं आहे. मी पुणे पोलिसांना सांगतो, यांच्यावर जर तुम्ही कारवाई नाही केली, मला असं ऐकू येतं आहे की ते कारवाई माझ्यावरही करणार, त्यांच्यावर. माझ्यावर काय करायची ते करून घ्या. निखिल वागळेने आयुष्यात कोणता गुन्हा केलेला नाही आहे, काही केलेलं नाही, 55 खटल्याला तोंड दिलेलं आहे. पण त्यांना जर तुम्ही पकडलं नाहीत तर निखिल वागळे पुन्हा पुण्यात येऊन सत्याग्रह करेल, उपोषण करेल आणि मग या सरकारच्या तोंडचं पाणी पळेल हे लक्षात घ्या. आणि या गुंड BJPवाल्यांना, या अतिशय क्रिमिनल अशा BJPवाल्यांना, ज्यांनी माझ्या खुनाचा, असीम सरोदे, विश्वंभर आणि या सर्वांच्या खुनाचा प्रयत्न केला, त्यांच्यावर तुम्हाला 307 लावावंच लागेल. गाडी सानेगुरुजी स्मारकात पोचली तेव्हाही BJPवाले तिथे घुसले आणि गाडीवर त्यांनी पुन्हा हल्ला केला. पूर्ण काचा फुटल्या गाडीची. आणि गाडीची काय अवस्था आहे तुम्ही फोटोतून पाहू शकता. आम्ही काल वाचलो, हा निव्वळ आणि निव्वळ चमत्कार आहे. मला असं वाटतं, मी अंधश्रद्धाळू नाही, उगाच नसते वाद घालू नका, पण माणसाच्या आयुष्यात कधीकधी नियती अशा काही गोष्टी घडवते. विजय तेंडुलकर म्हणायचे की परमेश्वरावर माझा विश्वास नाही, पण नियतीवर माझा विश्वास आहे. तसाच नियतीवर माझा विश्वास आहे. इतक्या हल्ल्यातून मी वाचलो, तर हा जो मागे माझ्या पाठीशी बुद्ध आहे ना, तो मला वाचवतोय असं मला वाटतं. बुद्ध माझा मार्गदाता आहे असं मला वाटतं. बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर माझा विश्वास आहे. तो जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे
तोपर्यंत मला कोणी मारू शकत नाही, ही माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळेच मी विश्वंभर आणि असीमला सांगत होतो, काळजी करू नका, आपण मरत नाही. आपण एक वेळ जखमी होऊ, पण आम्ही खाली डोकी केली, डोक्यावर हात ठेवला आणि आमची डोकी वाचवली. मी या गुंडांना सांगतो, जोपर्यंत आमची डोकी शाबूत आहेत ना, तोपर्यंत तुमचं काहीच चालणार नाही. तुमचा बाहुबलाचा पराभव आम्ही बुद्धिबळानं करणार आहोत. जो काल झाला, BJPवाल्यांना सभा उधळायची होती, ती त्यांना उधळता आली नाही. पोलिसांनाही त्यांच्याशी संगनमत केलं, तरीसुद्धा सभा यशस्वी झाली. हॉल गच्च भरलेला होता. अगदी रोहितदादा पवारसुद्धा खाली बसून सभा ऐकत होते. हे जे तुमचं प्रेम आहे ना सर्वांचं, हे अद्वितीय आहे, हे असामान्य आहे. हे माझ्यावरचं प्रेम नाही व्यक्तीवरचं, हे मी जो विचार मांडतोय त्याच्यावरचं प्रेम आहे. जो माणूस लोकशाहीसाठी बोलतोय, ज्या माणसाने 45 वर्ष पत्रकारिता केली आहे, ज्या माणसाचं वय आता 66 आहे, अशा माणसावर तुम्ही हल्ले करताय, हा तुमचा डरपोकपणा आहे. भारतीय जनता पक्षाला वाटतंय की आपण सत्ताधारी आहोत, पण सत्ताधारी आणि हुकुमशाह सर्वात डरपोक असतात, हे लक्षात घ्या. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. माझं असं म्हणणं आहे, हा हल्ला त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच आदेशाने झाला आहे असा माझा आरोप आहे. हा जाहीर आरोप मी करतोय. याचं कारण पुणे शहरात एवढी गंभीर घटना देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय घडवू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांवर अलीकडे मी खूप टीका केलेली आहे. त्यांना खलनायक म्हटलेलं आहे, त्यांना सर्वात खराब गृहमंत्री म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी चिडून आपल्या या गुंडांमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न केला असा माझा आरोप आहे. असं होणार आहे हे मी त्यांना आधी कळवलं होतं. भाजपने धमकी दिली आहे, याचा व्हॉट्सॲप मी त्यांना पाठवला होता. दरवेळेला ते माझ्या व्हॉट्सॲपला उत्तर देतात, यावेळेला त्यांनी उत्तर दिलं नाही. हे सुद्धा अगदी लक्षणीय आहे, नोंदणीय आहे असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही असं विधान केलं की निखिल वागळे तारतम्य सोडून लिहितात म्हणून हा हल्ला झाला. हल्ल्याचा मी निषेध करतो. गुन्हेगारांनी असा निषेध करायचा नसो. तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही जबाबदार आहात हल्ल्याला. आणि तुम्ही जेव्हा 2014 पूर्वी विरोधी पक्षनेते होतात, तासनतास माझ्या स्टुडिओत बसत होतात, इंटरव्ह्यूमध्ये देत होतात, तिथे चर्चेत भाग घेत होतात, तेव्हा मला तारतम्य होतं काय. आता तुमच्यावर टीका करायला लागलो तर मला तारतम्य नाही. लोकांना कळत नाही असं वाटतं काय तुम्हाला. आणि तुमचे हे सगळे BJPचे गुंड आणि BJPचे ट्रोल्स आज दिवसभर माझ्या विरुद्ध लिहित आहेत, मी याची पर्वा करत नाही हो. तुम्ही एक दिवस खड्ड्यात जाणार आहात. तुमचं सरकार खड्ड्यात जाणार आहे. तुमचं अधपतन झालेलं आहे राजकीय. तुम्ही अगदी खालच्या पायरीवर उतरत आहात आणि तुम्ही हिंसेचा मार्ग वापरत आहात. जो हिंसेचा मार्ग वापरतो तो हिंसेच्याच मार्गाने संपतो. हे हिटलरच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. हिटलरला शेवटी आत्महत्या करावी लागली होती. कोणी आत्महत्या करावी असं माझं म्हणणं नाही, पण हा मी इतिहास सांगतोय. तुमचे ही जी पापं वाढलेली आहेत ना महाराष्ट्रात 14 पासून आजपर्यंत आणि विशेषतः 19 पासून पुढे, ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत नाही आहेत. अनेक संघवाल्यांनी, अनेक भाजपवाल्यांनी आज फेसबुकवर असं लिहिलेलं आहे, निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांचे विचार आम्हाला आवडले नाहीत, पण अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांचा खुनाचा प्रयत्न करणं हे निषेधार्ह आहे. हे तुमच्याच भाजपवाल्यांनी लिहिलेलं आहे. तुमच्या भाजपमध्ये आता 3, 4, 5 गट झालेले आहे. त्याच्यामधला एक गट हा मवाळपणे वागतो, त्यांनी ते लिहिलेलं आहे. बाकी सगळे गुंडच भरलेत तुम्ही. दीपक मानकर, त्याचा मुलगा, त्याच्याबरोबर तुमची मैत्री आहे. तुम्ही तुमच्या सेममधून गुंडांचं मॉनिटरिंग होतं, हे मी गेल्या वेळेलाच बोललो होतो. तुम्ही एक तुमच्या शिंदेनी एक ऑफिसर नेमलेला आहे, पोलीस ऑफिसर माजी प्रदीप शर्मा, या गुंडांचं मॉनिटरिंग करण्यासाठी. गुंड मंत्रालयात जाऊन CM, डेप्युटी CM यांना भेटतात. गुंड वर्षावर सतत संचार करतात. गुंडांना तुमचं प्रोटेक्शन आहे. गणपत गायकवाडलाही तुम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे, ज्यांनी गोळीबार केला. त्याच प्रोटेक्शनमुळे तो आज एवढी हिंमत करतो आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला रॉयल ट्रीटमेंट मिळते, हे लक्षात ठेवा. तेव्हा या सगळ्या पापाची जबाबदारी 5 घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. मी सांगतो, पहिल्यांदा शरद मोहोळचा खून झाला, त्यानंतर गणपत गायकवाड, त्यानंतर अहमदनगरला जे 2 वकील दाम्पत्य होतं त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यावर अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला. याला कोण जबाबदार आहे हे तुम्हीच सांगा. आणि काल माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा खून करण्याचा प्रयत्न थेट पुणे शहरामध्ये करण्यात आला. लक्षात घ्या, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे, शिक्षणाच्या प्रकाशाचं हे शहर आहे.
आज हे गुंडांचं शहर बनलं आहे. पुणेकरांनो, कृपया जागे व्हा. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला मी आवाहन करतो, प्रत्येक शहराची गुंडांमुळे ही अवस्था आहे. प्रत्येक शहरात गुंड हेच राजकारणी बनलेले आहेत. तेव्हा आता पुढच्या निवडणुकीमध्ये आपण अशा प्रकारच्या या गुंडांना हरवूया, कृपया हरवूया. या गुंडांचा पराभव करूया. सत्ताधाऱ्यांचे गुंड अधिक वाईट असतात, मला माहिती आहे. विरोधी पक्षाकडे पण काही गुंड आहेत, पण विरोधी पक्षाचे गुंड सत्तेत आल्यावर अधिक पुंड होतात. माझं म्हणणं आहे, आजचे जे सत्ताधारी आहेत, महायुतीचं सरकार, हे अशा प्रकारे पूर्णपणे क्रिमिनलायझेशन झालेलं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वात वाईट गृहमंत्री आहेत. त्यांनी माझ्या खुनाचा कट केला आहे असा माझा आरोप आहे. पुढेही काही होऊ शकतं, पण जोपर्यंत जिवंत आहे देवेंद्र फडणवीस, तोपर्यंत तुमच्या फॅसिस्ट प्रवृत्तींविरुद्ध बोलत राहीन, लोकशाही संरक्षणासाठी बोलत राहीन, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या संरक्षणासाठी बोलत राहीन. तुम्ही कितीही तुम्ही दाभोळकरांना मारलं, तुम्ही पानसरेंना मारलं, तुम्ही म्हणजे तुमच्या प्रवृत्तीने. नाही तर उद्या म्हणतील मी नाही मारलाय, मी नाही मारलं. तुमच्या प्रवृत्तीने मारले आहे, तुमच्या समविचारी प्रवृत्तीने मारलेला आहे. तुमच्या समविचारी सनातनी प्रवृत्तीने यदाकदाचित नाटकाच्या बाहेर बॉम्बस्फोट केला. तुमच्या याच प्रवृत्तीने ललित कला केंद्रावर हल्ला झालेला आहे. तो का झाला आहे, कसा झाला आहे मला माहिती आहे. ललित कला केंद्रावर पहिला हल्ला जो झाला त्याचा FIR सुद्धा चतुशृंगी पोलीस स्टेशननी नोंदवून घेतलेला नाही आहे. ललित कला केंद्राचे प्रमुख संचालक प्रवीण भोळे यांना आजही धमक्या येत आहेत, त्यांच्यावर दबाव आहे, हे लक्षात ठेवा. ही सगळी प्रवृत्ती एक आहे, ही खुनी प्रवृत्ती आहे, ही नथुरामी प्रवृत्ती आहे. तुम्ही असं म्हणता की आमची रामावर भक्ती आहे, तुमची रामावर भक्ती नाही, तुम्ही रामाचा व्यापार करता आणि तुमची प्रवृत्ती नथुरामी प्रवृत्ती आहे, लक्षात घ्या. माझं लोकांना असं आव्हान आहे की ही प्रवृत्ती आता घराघरात घुसेल आणि आपल्याच लोकांची म्हणजे आपले सगळ्यांची खून पाडेल, असा हा फॅसिझम आहे. जे हिटलरने शिरकाण केलं ज्यूचं, तसं शिरकाण भारतातही होऊ शकतं, हे लक्षात घ्या. जागे व्हा, कारण ही सर्वसामान्य निवडणूक नाही, ही फॅसिझम विरोधी निवडणूक आहे. आणि महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या या महायुती सरकारचं तुम्ही काय करणार आहात हे ठरवा. माझ्यासारखा सुजाण नागरिक आता महाराष्ट्रात फिरणार आहे. मी असं ठरवलं होतं, निर्भय बनोच्या सभा विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे घेत आहेत, आपण फार फिरायचं नाही. पण आता माझ्याकडे आज सकाळपासून जी लोकांची रांग लागलेली, अक्षरशः अहमदनगरचे लोक आले, आमदार कपिल पाटील आले, खूप लोक आले, तिस्ता सेटलवाड आणि जावेद आले. सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्याबरोबर रणांगणात उतरण्यासाठी तयार आहे. मी माझ्या तरुण मित्रांना विनंती करतो, अगदी ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना आणि इतरही नाट्यकर्मींना, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात फॅसिझम विरुद्ध उद्गार बना. ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात. सर्वसामान्य माणूस जो आहे तो लढाई करू शकत नाही. मात्र मी या सेक्युलर विचारांच्या सर्वसामान्य माणसांना असं आवाहन करतो की लोकांकडे जा, निदान 15, 20, 25 लोकांना बदलायचा प्रयत्न करा. आणि हे फॅसिस्ट सरकार आहे, मोदी शहांचं गुन्हेगारी प्रवृत्तीचं सरकार आहे, ते का घालवलं पाहिजे ते त्यांना सांगा, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. चिकाटी सोडू नका. मित्रहो, मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रात तरी फॅसिझमचा पराभव होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. अनेक ठिकाणी मीटिंग्स घेतल्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळणार आहेत. यावर मी परवाच व्हिडिओ केला होता, ते बघा. इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये महायुतीला 22 जागा दाखवत आहेत, 20 का 22 जागा दाखवत आहेत आणि महाआघाडीला 26 ते 28 जागा दाखवत आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, वंचित त्यामध्ये सामील झालेली आहे आता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा या 30वर जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर याच पद्धतीने एकजुटीने वागली तर पूर्णपणे सत्ता त्यांची येऊ शकते. उद्धव ठाकरे हे सगळ्यात लोकप्रिय आहेत या महाआघाडीमध्ये, ते लीड करू शकतात आणि विधानसभेलासुद्धा यांचा सपशेल पराभव होऊ शकतो. महाराष्ट्रात महायुतीचा होणारा पराभव हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचा पराभव तर आहेच, पण हा मोदी शहाला सुद्धा धडा आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या खुनाचा प्रयत्न कराल. यावरून दिसतंय की तुम्ही किती असुरक्षित आहात. तुमच्या हातात सत्ता आहे, पण कधीकधी सत्ताधारी हा खुनशी बनतो. जसा हिटलर बनला होता, जसा मुसोलिनी बनला होता, किंवा अनेक सत्ताधारी तुम्ही जर
अख्ख्या जगातले बघितले तर तुमच्या असं लक्षात आले आहे, सत्ताधारी हा असुरक्षित असतो म्हणून तो खुनशी बनतो. त्यावेळेला कोणीतरी सांगावं लाटलं त्याला किंवा त्या राजाला, जसं त्या लहान मुलांनी सांगितलं होतं की राजा तू नागडा आहेस, तुझ्या अंगावर कपडे नाहीस. त्या लहान मुलाची भूमिका मी बजावतोय, आपण सगळे बजवूया आणि राजाला सांगूया, या लोकशाहीतल्या सत्ताधाऱ्यांना सांगूया, सत्ताधाऱ्यांनो तुम्ही तुमच्या विचारांनी आणि तुम्ही तुमच्या कृष्णकृत्यानी पूर्णपणे नागडे झाला आहात. तुमच्या अंगावर वस्त्र नाहीत. तुम्हाला जे वाटतंय की तुमच्या अंगावर भरजरी जगा आहे, ही स्वतःची केलेली फसवणूक आहे. तेव्हा सुधारा, जनता काय म्हणते ते ऐका आणि अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले अजिबात करू नका. मित्रहो, ही माझी कहाणी तुम्हाला सांगितली. तुमच्या प्रेमामुळेही आज मी वाचलेलो आहे आणि हा व्हिडिओ करायला जिवंत दिसतो आहे. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकाऱ्यांची सुद्धा, सगळ्या मला वाचवण्याची सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, निखिल वागळे ओरिजिनल हे सत्य बोलणारं चॅनल आहे. ते तुम्ही सबस्क्राईब करा. निखिल वागळे ओरिजिनलवर जा, बेल आयकॉन दाबा, तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हाल. सबस्क्रायबर खूप झपाट्याने वाढत आहेत आणि व्हिडिओचा प्रतिसाद सुद्धा दिवसागणिक वाढतो आहे. मी त्याबद्दल आभारी आहे. पण सबस्क्राईब करायला आपल्या मित्रांना सांगा. महाराष्ट्राची लोकसंख्या ही 10 कोटीच्या वर आहे, त्यामुळे 5 लाख 10 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर होऊ शकतात असं मी मानतो. तेव्हा कृपया सबस्क्राईब करा, कृपया हा व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा, कारण हा फॅसिझम विरुद्धचा संदेश आहे आणि तो तळागाळापर्यंत पोचणं आवश्यक आहे. एक निखिल वागळे मेला तर 100 निखिल वागळे उभे राहतील, हे लक्षात घ्या. आपल्या देशाची एक ही परंपरा आहे. मी स्वतःची तुलना बड्या नेत्यांशी करत नाही, गांधीजींशी करत नाही, दाभोळकरांची तुलना, मी छोटा माणूस आहे. पण एक दाभोळकर गेल्यानंतर असे 100 दाभोळकर उभे राहिले, पानसरे गेल्यानंतर असे 100 पानसरे उभे राहिले आणि त्यांचं काम चालू ठेवलं. एक गांधी गेले पण गांधीजींचा विचार अमर झाला, हे लक्षात ठेवा. तेव्हा ही फॅसिझम विरोधी लढाई आपण चालू ठेवूया. आज इथेच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच मला जगू दिल्याबद्दल. थँक्यू.